श्री सागर किशोर पाटील, वय 38, राहणार कोल्हापूर यांना 4 महिन्यांपूर्वी तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची एंजिओग्राफी करण्यात आली. त्यातून त्यांच्या हृदयात 95% एक ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. माझे नाव सागर किशोर पाटील. माझे एज आता 38 आहे. मला एक 4 महिन्यापूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. आता मला सध्या हार्ट अटॅक आल्यानंतर मी पूर्वी आमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवले. तिथे ECG केल्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. मध्ये डॉक्टर बाहेर गेल्यामुळे ॲपलला शिफ्ट झालो. ॲपलला शिफ्ट झाल्यानंतर माझी अँजिओग्राफी केल्यानंतर एक ब्लॉकेज 95% सांगण्यात आले. मग त्यावेळी मला त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी एक स्टेंट टाकण्यात आलेले आहे. स्टेंट टाकल्यानंतर मला एक 5 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला गेली 4 महिने कंटिन्यू छातीत पेन्स आहेत. म्हणजे किती ॲलोपॅथिक गोळ्या बदलून घेतल्या तर ते पेन्स कमी आल्या नव्हत्या. गोळ्या प्रत्येक महिने एक गोळी वाढतच होती. डॉक्टर विजयकुमार माने यांचे मॉडर्न होमचा पत्ता मिळाला. इथे मी आता ट्रीटमेंट चालू करून मला जवळजवळ आता 20 दिवस झालेले आहेत. 20 दिवसामध्ये जे मला 4 महिन्यात जेवढा फरक पडला नव्हता, फरक आता 20 दिवसातच मला जाणवत आहे. पेन्ससाठीच मी ट्रीटमेंट चालू केलेली. छातीत दोन्ही साईडला पेन्स चालू होत्या. 4 महिने कंटिन्यू पेन्स होता. ते आता पूर्णपणे बरं आहे. असाच तुम्हालाही अनेक दिवस त्रास चालू असेल, ॲलोपॅथिकने कमी आला नसेल तर तुम्ही डॉक्टर विजयकुमार माने यांचे मॉडर्न होमपॅथी येथे तुम्ही येऊन औषधोपचार करू शकता. यांचा रिझल्ट आणि क्वालिटी बेस्ट आहे. धन्यवाद.